जिथे श्रद्धा असते तिथेच देव वास करतात आणि जिथे मन शुद्ध असतं तिथे देवाची कृपा आपोआप मिळते. आजच्या या पवित्र क्षणी देवाच्या चरणी मन, शरीर आणि आत्मा अर्पण करत ही देवपूजा तुमच्यासोबत शेअर करताना मला मनापासून खूपच आनंद होत आहे. देवपूजा म्हणजे फक्त दिवा, अगरबत्ती नाही, ती मनाची शांतता आहे, ती समाधान आहे आणि तीच खरी ऊर्जा देखील आहे, जी आपल्याला रोज पुढे जाण्याची ताकद देत असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मी लिमा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज हे नवीन मंदिराच्या ठिकाणी मी पहिल्यांदाच पूजा करत होती, तर मला खूप छान वाटत होतं. या पवित्र वातावरणात देवाचं नाव घेत आपल्या आजच्या देवपूजेला मी सुरुवात करते. नवीन मंदिराबद्दल आता भावना काय सांगायच्या. तर नवीन मंदिर तर म्हणजे एवढी मनापासून इच्छा होती की जेव्हा मंदिर झालं तेव्हापासून म्हटलं आता आपल्याला केव्हा पूजा करायला मिळेल ह्या घरात किंवा या मंदिरामध्ये. कारण जसं मंदिर आमचं कंप्लीट झालं, आमची सुट्टी संपली आणि आम्ही तिकडे क्वार्टरमध्ये गेलो, त्यामुळे मग पूजा करण्याचं आमचं काही भाग्य राहिलंच नाही. मग ऐन त्यांनी तिकडे पूजा केलेली होती. आता म्हटलं चला आता आपण आलेलो आहोत तिथे, तर आपण देखील या मंदिरामध्ये पूजा करायला पाहिजेलच. आणि काही थोडी अडचण होती, त्यामुळे मग खूप दिवसांपासून पूजा देखील झालेली नव्हती. तर म्हटलं चला आज आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. तर त्यासाठीच मी इथे पूजा करायला घेतलेली आहे. आज पहिल्यांदाच या नवीन घरात देवपूजा करत आहे. खरंच सांगायचं तर इथे पाऊल ठेवत्या क्षणी मनाला खूप शांत वाटलं. हे मंदिर खूप खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप पॉझिटिव्ह जाणवत आहे डायरेक्ट. तसंही मनालाही आज नवीन सुरुवात मिळाल्यासारखं वाटतंय. देवाच्या सान्निध्यात बसल्यावर सगळे विचार शांत होतात आणि फक्त उरते ती म्हणजे भक्ती. देवाचं घर म्हणजे नेहमीच शांततेचं, विश्वासाचं आणि आशेचं ठिकाण असतं. आज हे नवीन मंदिर पाहून मन खूप भरून आले. आता आपण देवपूजेला सुरुवात करायची म्हटली की सर्वात आधी तर असतं की आपण मंदिर व्यवस्थित डीप क्लीन करत असतो. मनातले जसे आपण आपल्या मनातले सगळे नकारात्मक विचार बाहेर काढणार आहोत, तेव्हाच आपल्याला देवपूजा लागू पडणार आहे. सेम त्याच प्रकारे जोपर्यंत आपण त्यात जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जी काही थोडीफार घाण झालेली असते ते सगळं आपण बाहेर काढणार आहोत, तेव्हाच आपल्या देवपूजेला काहीतरी महत्त्व असणार आहे. जसे मनातले सगळे नकारात्मक विचार बाजूला ठेवून देवाच्या चरणी आपण नतमस्तक होतो, त्याचप्रमाणे सगळं काही मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे. तर क्लीन करण्यासाठी मी थोडंसं जे आपलं कॉलिन असतं ते नॉर्मल असे काही डाग्स पडलेले होते, त्यासाठी मी ते यूज केलेलं होतं. त्यानंतर म्हटलं चला तर सगळं साफ वगैरे झालेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित आता आपण इथे जे काही आपलं आसन आहे देवांना ठेवण्यासाठी किंवा देवांची स्थापना करण्यासाठी, तर ते आधी आपण सेट करून घेऊयात. म्हणजे कसं मंदिर असं खाली खाली वाटणार नाही आणि आपल्याला देखील पाहताना एकदम मस्त प्रसन्न वाटेल. सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हे सगळ्यांनाच पाहिजे असतं आणि ते म्हणजे आपली छोटीशी अशी देवावर कृपा असते किंवा देवावर आपली भक्ती असते, त्यानेच आपल्याला ते मिळत असतं. त्यासाठी मी सर्वात आधी इथे भरून घेणार आहे कळस. तर आता प्रत्येक महिलामध्ये म्हणजे प्रत्येक घराघरांमध्ये आता हा कळस भरण्याचा नियम झालेला आहे, जो की मी क्वार्टरमध्ये असते तेव्हा देखील भरत असते आणि इथं आता आईंते देखील भरत असतात. तर त्याआधी मी कलश व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला होता, त्याला पुसून देखील घेतलेला होता. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये एक नाणं घातलेलं आहे, फूल घातलेलं आहे, सुपारी घातलेलं आहे आणि हळदी, कुंकू आणि तांदूळ देखील घातलेले आहेत. आता त्यावर व्यवस्थित असा स्वस्तिक काढून घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित अशामध्ये देखील मी असं चारी याच्यामध्ये टिंब देखील देऊन घेणार आहे आणि त्यानंतर साईडला 2 उभ्या लाईन देखील मी मारलेले आहे. आता त्याला व्यवस्थित अशी आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे स्थापना. मग आधी मी खाली प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर तांदूळ देखील घातलेले आहेत आणि इकडे मी आता कलशाची स्थापना देखील करत आहे. आता आधी मी फक्त आम्ही कलश ठेवायचो
किंवा मी जेव्हा क्वार्टरमध्ये असते तेव्हा देखील मी फक्त नॉर्मल कलशच देखील ठेवत असते. पण आता इथे मला वेगळं काहीतरी करायचं आहे, ते मी आता तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याआधी आपण एकतर नागेलची पानं ठेवत असतो, नाहीतर मग पूजेमध्ये आंब्याची पानं ठेवत असतो. तर आंब्याची पानं कसं जास्त दिवस आपण पौर्णिमा ते पौर्णिमा हा कलश आपण पाणी चेंज करत असतो. त्यासाठी मग आंब्याचे डहाळे जर का ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता देखील कमी असते. त्यासाठी मग मी आंब्याचे डहाळे म्हणजे पान तिथे ठेवलेली आहेत कलशामध्ये. त्यानंतर एक नारळ होतं, श्रीफळ, त्यालाच आम्ही आता देवीचा मुखवटा देखील घेतलेला आहे. तर तेच मी तुम्हाला इथे सांगणार होते की आम्ही काहीतरी नवीन चेंज केलेलं आहे. की आता काही घरांमध्ये असतं की फक्त आपण कलश ठेवत असतो किंवा असं मुखवटा लावून ठेवत असतात देवीचा. तर त्याचप्रमाणे आम्ही देखील देवाचा मुखवटा घेतलेला आहे. आणि ही होती आमची लक्ष्मीपूजनाची लक्ष्मीची मूर्ती. तर आम्हाला ही मोठ्या साईजमध्ये आवडली होती, तर आम्ही मोठ्या साईजमध्ये घेतलेली होती. तर त्यामुळे इथे मोठी साईज आमची घेतली गेलेली आहे खूप. पण खूप छान वाटते, आम्हाला खूप आवडली होती म्हणून घेतली होती. तुम्हाला देखील कशी वाटते ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर हा जो बालकृष्ण होता, मी तुम्हाला एक लास्ट व्हिडिओ टाकलेला आहे. साईबाबांची जी जत्रा होती म्हणजे यात्रा होती पाडधीची, तिथंच त्याच यात्रेमधून हा बालकृष्ण आणलेला होता. आणि खाली जी टोकरी आहे ती मी मायक्रमने बनवलेली आहे. मला आधी खूप मायक्रमचे म्हणजे खूप छंद होता, त्याच मी बनवलेली होती. आणि जेव्हा नवरी आली होती तेव्हा देखील मी त्यामध्येच बालकृष्ण आणलेला होता. त्यानंतर माझे देव वगैरे सगळं आधी मी स्वच्छ करून घेतले, त्यांची अंघोळ वगैरे घातली, त्या सगळं झालं. आणि त्यानंतर लगेच मी त्यांची करायला घेतली इथे स्थापना. तर स्थापना करताना देखील मी आता इथे मस्त त्यांच्यासाठी आसन बनवलेले होते. तर त्याच आसनवर मी इथे सगळे देव ठेवत होते. म्हणजे आता कधी कधी कसं असतं, आपण खाली पाठ ठेवत असतो किंवा असं नवीन नवीन काहीतरी, आता प्रत्येकामध्ये काही ना काही क्रिएटिव्हिटी असते, कोणाकोणाला कशी कशी आवड असते. तर आम्ही आधी फक्त साध्या आसनवर ठेवत होतो, पण आता हे मस्त मी छोटे छोटे आसन केलेले आहेत, आता त्यावर देखील ठेवलेलं आहे. तर तेच माझं इथे चालू होतं. त्यानंतर एकच पाठ होतं, तर त्याच्यावर मला ठेवायचे होते बालकृष्ण म्हणजे आपले कन्हैया, जे की सर्वांचे आवडते देव असतात, नटखट असतात. जसं की गणपती बाप्पा असतात, नटखट कान्हा असतात. हे सर्वांना म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आवडते देव असतात. तर त्याचप्रकारे त्यांची अशी खाली मी ठेवत असते पुढेच. आणि पहा एकदम ड्रेस घातल्यानंतर किती छान वाटतंय ना. त्यानंतर असा हार देखील घातलेला आहे, गळ्यात माळ घातली, त्यानंतर बासरी देखील घातलेली आहे. म्हणजे बासरी तर श्रीकृष्णांची खूप प्रिय होती, त्या ती बासरी देखील तिथे ठेवलेली आहे. त्यानंतर टोप देखील ठेवलेला आहे. तर माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली किंवा आमचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझी एवढी काही म्हणजे असं नाही आहे की खूप काही मोठी आहे देवपूजा किंवा असं काही, एकदम साधी सिंपल जशी तुम्ही करतात ना त्याच प्रकारे आहे, कारण आपण सगळे सेमच आहोत. त्यानंतर इकडे माझ्या मिस्टरांना म्हणजे फौजीन त्यांना स्कूलमध्ये असताना त्यांना बक्षीस म्हणून हे लक्ष्मी मातेचं जे आहे ते मिळालेलं होतं, ते मी तिथे वरती ठेवून दिलं. त्यानंतर तुम्हाला जी पुढे जी रांगोळी टाईप दिसत असेल ते मी स्वतः बनवलेलं आहे, मॅट रंगोली म्हणून, उलन मॅट रंगोली असते त्याचं. तुम्हाला जर का कोणाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही DM करू शकतात किंवा मेसेज देखील करू शकतात, कमेंटमध्ये मला विचारू शकतात. तर इथे तेच चाललेलं होतं. हे ड्रॉप्समध्ये देखील सामान आता एकदम व्यवस्थित बसला जातो, म्हणजे इकडे तिकडे आपल्याला ठेवायला काहीच गरज नाही आहे. तर आम्ही ग्रेमध्ये घेतलेलं आहे, मध्ये पूर्ण व्हाईट आहे आणि साईडला ग्रे आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला मंदिर ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर असं सगळी माझी स्थापना वगैरे झाली. त्यानंतर म्हटलं चला आता आपण दिवा लावून घेऊयात आणि पूजा करून घेऊयात. देवपूजा झाल्यावर मन खूप हलकं होतं. आजचा हा अनुभव खूप खास होता आणि म्हणूनच तुमच्यासोबत शेअर केला. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहून मनाला थोडीशी शांतता मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. अशा सुंदर भक्तिपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या कुटुंबियांना मित्रांना शेअर करा. बाय.